सध्या देशामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामध्ये 26 तारखेला हिंगोली लोकसभेची निवडणूक आहे. या हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसेना उभाटा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह मोठ्या भावाप्रमाणे हिंगोली लोकसभेत काम करत आहे आणि वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानुसार व आघाडीचं पालन म्हणून आम्ही हिंगोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं खूप ताकदीनं उतरलेलो आहोत. ज्या पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदीनं GST असो, बेरोजगारी असो व महागाई या सर्वांनी देशातील जनतेचं कंबरडं मोडलं आहे. त्यांचा अजेंडा आहे की हिंदू मुस्लिम वाद लावणे अशा विभिन्न कामाच्या इश्यूवरून मतं मागायचे. इथं विकास कुठलाच नाही. आम्ही आष्टीकर साहेबांसाठी मतं मागत आहोत. त्यांचा मुख्य उद्देश आहे की लोकशाही वाचवायची आहे. हिंदू मुस्लिम भाई भाई सब सिख ईसाई हम सब भाई भाई ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीनं प्रत्येक भाईचारा राहुल गांधी जसं म्हणतात की हम सब भाई मोहब्बत की दुकान. आम्ही हे हिंगोली लोकसभेमध्ये शिवसेनेचा म्हणजे उभाटा गटाचा उमेदवार निवडून आणून मोहब्बत की दुकान खोलणार आहोत. त्यासाठी युवक काँग्रेस आम्ही खूप जोमानं काम करत आहोत. आज आम्ही युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आमचे फैयाज पठाण यांची फैसल पठाण यांची नियुक्ती केली आहे. आज आम्ही असं ठरवलं आहे की डोर टू डोर जाऊन आमचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येणार आहे. आणि आज जिल्ह्यामध्ये वातावरण पाहिलं असेल तर 70 ते 80% लोक सध्या महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळं आमचा महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे आणि महाविकास आघाडी नक्कीच विजयी होणार. आणि या माध्यमातून आम्ही मोदींना दाखवून देऊ की इथं फक्त नफरत नाही तर मोहब्बत की दुकान चलने वाली है. हिंगोली में खाली महाविकास आघाडी का ही खासदार होने वाला है.